घनसावंगी तालुक्यातील शेवगड येथील शेतकऱ्यांची टरबूज विक्रीत झाली फसवणूक। व्यापाऱ्यांनी सायबर क्राईमला चुकीने खात्यावर रक्कम गेल्याचे सांगून खाते केले होल्ड। घनसावंगी तालुक्यातील शेवगड येथील राजेंद्र अटकड या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असणारे 25 टन टरबूज 22 रुपये भावाने जालना येथील व्यापारी सत्तार बागवान आणि बंगालच्या मुख्य व्यापारी शुभाशीष बारीक बंगाल यांच्यासह 3 एजंटांना 5,19,000 रुपयात विक्री केले। रक्कम अकाउंटला फोनपेवरून जमा देखील झाली। मात्र काही दिवसात या व्यापाऱ्यांनी सायबर क्राईमला चुकीने खात्यावर रक्कम गेल्याची तक्रार दिली। मात्र संबंधित रक्कम काही देणेकरी व्यक्तींना देखील फोनपेवरून ट्रान्सफर केल्याने हे सगळे खाते होल्ड झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी घनसावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। घनसावंगी तालुक्यातील शेवगड येथील राजेंद्र अटकड यांनी जालना येथील व्यापारी सत्तार बागवान आणि बंगाल येथील मुख्य व्यापारी शुभाशीष बारीक बंगाल यांच्यासह त्यांचे एजंट 1 तस्लीम उर्फ कल्लू, 2 इरफान खान, 3 मोहसिन खान यांना घेऊन शेतावर घेऊन टरबूजाचा सौदा 22 रुपये किलो प्रमाणे केला। त्यात त्यांनी जवळपास 25 टन टरबूज तोडले व सोबत आणलेल्या ट्रक गाडीत गाडी क्रमांक WB04Q4555 टरबूज लोड करून नेले। सोबत आलेल्या 3ही एजंट व मुख्य व्यापारी शुभाशीष बारीक यांना 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 1च्या सुमारास कॉल करून सांगितले, गाडी लोड केली आहे, टरबूज घेऊन निघत आहोत असे सांगून माझ्या स्टेट बँकेचे अकाउंटवर जवळपास 22 रुपये प्रमाणे हिशोब करून पैसे टाकायचे सांगितले। शुभाशीष यांनी पाठविलेल्या 3ही एजंटच्या सांगण्यावरून व टरबूज गाडी लोड केल्याचे कन्फर्मेशन घेतल्यानंतरच माझ्या खात्यावर वेगवेगळ्या अकाउंटमधून 5,19,000 रुपये ट्रान्सफर केले। त्या शुभाशीष या मुख्य व्यापाऱ्याच्या खात्यातून 2,60,000 रुपये व त्यांचे माझ्याकडे असलेले 3 एजंट यांच्या वेगवेगळ्या खात्यातून 2,59,000 रुपये असे सर्व मिळून 5,19,000 रुपये ट्रान्सफर केले आणि शुभाशीष यांचे एजंट तेथून टरबूज घेऊन निघून गेले। त्यानंतर 15 दिवसानंतर शुभाशीष याने सायबर नंबरवर फोन करून माझे खाते होल्ड केले। त्यामुळे मी पैसे आल्यानंतर ज्यांना मी देणेकरी होतो त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले, पण ते सगळे खाते होल्डवर गेले। त्यात माझी आर्थिक फसवणूक झाल्याने मी आपल्याकडे आलो आहे। आपण माझे पैसे मला मिळावेत म्हणून प्रयत्न करावा ही नम्र विनंती आहे। बाहेर राज्यातील टोळी असल्या कारणाने सत्तार जालना यांनी देखील त्यांना माहिती असून आमची फसवणूक केली आहे असे प्रथमदर्शी दिसत आहे। आपण मला न्याय द्यावा व आरोपींना अटक करावी ही विनंती। माझ्याकडे सदर व्यापारी व एजंट यांच्या काही कॉल रेकॉर्डिंग, टरबूज वजन केलेली पावती, बँकेत व्यवहार झालेल्या खात्यांची डिटेल आहे। गाडीचा फोटो देखील असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे।